3 वेळेला सामूहिक ओंकार करायचा। छान ताठ बसा, डोळे मिटा। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लम्बोदरं हन्ति सतां मृत्युः सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं। शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं प्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। जयांचा जनी जन्मनामार्थझाला जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखे सर्वदा नाम केले नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। तुका सारखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे मांडतो ज्ञानराजा सुपात्र। जया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांची। समचरण सरोजं सांद्रलीलाम्बुधाभं जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलानां। करुणतुलसीमाला कन्धरं कन्दनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटीधराय सिंहो हरित्वहारी तुझवीर शम्भो मजकोणकाय। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं
कृष्णं वन्दे जगद्गुरुं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। भागवताचा जो महामंत्र, या महामंत्राचं उच्चारण करू आणि त्यानंतर आजच्या कथा भागाला सुरुवात करू। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम 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 नमो भगवते वासुदेवाय।
ओम नमो भगवते वासुदेवाय हरि 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 ओम नमो भगवते वासुदेवाय बोला पुंडलिकावरदे हरिश्चर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया चतुश्लोकी भागवताचा पाठ करू. जे 4 श्लोक भगवंतांनी ब्रह्मदेवांना सांगितले, ब्रह्मदेवानी तेच 4 श्लोक देवर्षी नारदांना सांगितले आणि देवर्षी नारदांनी ते 4 श्लोक व्यासांना सांगितले. व्यासांनी त्या 4 श्लोकांचं 18,000 श्लोकांमध्ये जे रूपांतर केलं ते रूपांतर म्हणजे श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ, ज्याचा अभ्यास आपण गेले 3 दिवस करतो. भगवंत आपण एक श्लोक म्हणतात समचरण सरोजन. भगवंतांचे तल कसे आहेत तर ते सम आहे, समतल असं म्हटलं जातं. समान आहे भगवंत. कोणाच्या बाबतीत? प्रत्येकाच्या बाबतीत भगवंत समान आहे. म्हणून 3 दिवस कथेचे झाले. आज मधला दिवस आहे आणि उद्यापासून पुन्हा 3 दिवस कथा शिल्लक आहे. भगवंत अवतरित होतात ना, ते सुद्धा अशाच वेळा की आता दोन्हीकडे सारखं आहे, म्हणून समतल म्हटलं जातं त्यांना. ज्यांचे तल सम आहेत आणि ज्यांची दृष्टी सुद्धा सम आहे सगळ्यांकडे पाहण्याची. चतुश्लोकी भागवताचा पाठ करू. त्याच्यानंतर कुठले पद? अबिर गुलाल आमच्या बाई म्हणतील. त्यानंतर कथा भागाला सुरुवात करू. अर्धी ओळ सांगतो. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् कृते यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि
भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय भगवंत म्हणतात या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये रात्रीच्या वेळेला एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात. या दृष्टीदोषाला भगवंतांनी माया असं संबोधलेलं. मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आपलं हे जे शरीर आहे पंचमहाभूतांनी बनलेला हा देह आहे. काल आपण थोडासा याचा विस्तार पाहिला. 4 प्रकार पाहिले देहाचे. कशा पद्धतीनं कपिल भगवंतांनी आपल्या मातेला उपदेश केलाय. अष्टांग योगाचा सगळा भाग आपण काल पाहिला. आणि त्या जो आपला देह जो आपल्याला दिसतो तो पंचमहाभूतांनी बनला आहे. स्थूल देह ज्याला म्हणतात तो. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश याच्यामध्ये आम्ही अन्न ग्रहण करतो, पाणी प्राशन करतो, वायू भक्षण करतो. म्हणजे ज्याच्यापासून हा देह बनला आहे तेच आम्ही आतमध्ये घेतो. भगवंत म्हणतात मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि ज्यांच्या याच्यावरती विश्वास नाही त्यांच्याकरता भगवंतांनी अन्वय आणि व्यतिरेक या साधनांची उपलब्धी करून ठेवलेली आहे. म्हणजे उदाहरण वाचण्याकरता एक नास्तिक माणूस असतो. नास्तिक म्हणजे ज्याचा देवावरती विश्वास नाही किंवा जे म्हणतात देव नाही. आपण सगळेजण त्यातले नाही होत. कारण माऊलींना अपेक्षित असं आपण वागतो. ईश्वर निष्ठांची मांदियाळी मांडली माऊली. पण ज्याचा या सगळ्यावरती विश्वास नाही अशा माणसाला म्हणाले एका ठिकाणी जायचं होतं आणि घरातनं बाहेर पडला, रिक्षात बसला आणि ट्रॅफिक जॅम जे आज आपल्या सगळ्यांना लागलं. आणि त्याला लक्षात आलं की आपण निर्धारित वेळेत टी स्टँडवर पोहोचणार नाही. तेव्हा त्याने म्हणाले मनातनं प्रार्थना केली. कोणाला? देवाला. काय? देवा गाडी लेट असू दे बरं का, म्हणजे मी वेळेत पोहोचेन. म्हणजे देव नाही असं आपण कितीही म्हटलं तरी आपण आत्ता जो देह धारण केला आहे त्याच्यामध्ये जो आत्मा नावाचा प्रकार आहे याच्यावरती अनेक जन्मांचा हा संस्कार आहे. कारण मुळात आपण त्याच्यातूनच एक वेगळा बिंदू म्हणून निर्माण झालेलो आहे. तेव्हा या न्यायानं भगवंत सर्व ठिकाणी सर्व वेळ दरवेळेला ते चैतन्य स्वरूपामध्ये प्रगट होईल असं नाही, तरी ते आनंद स्वरूपामध्ये प्रगट होईल. काल आपल्या सगळ्यांना त्या आनंदाचा अनुभव आला. नाथांच्या पुरणपोळ्या मिळाल्या ना सगळ्यांना जाताना. मला माहिती नव्हतं बरं का. विचारा काकूंना, म्हणजे खोटं वाटत असेल तर जाहीर प्रसादाला पुरणपोळी आहे मला माहिती नव्हतं. नाथांचा का निघावा विषय? तर त्यांची इच्छा असते म्हणून नाथांकडे रोज पुरणपोळी. काल आपल्याकडेही नाथांनी पाठवली. हो अजून काय पाहिजे? काय प्रेम असावं आपल्यावरती भगवंतांचं. या न्यायानं भगवंतांचा जो रंग आहे त्या रंगामध्ये आपण
नावून निघूयात आणि मग कथा वाचायला सुरुवात करू. समोर बस ना, म्हणजे मला नाही याच्या खाली नको म्हणून अगदी. हो बरोबर, थोडं दिसेल असं.
नाथांच्याकडे 12 वर्ष पाणी भरण्याचे काम करायचे. मी बुवांची परवानगी घेऊन एकच आर्या सांगते जी मला कीर्तनात शिकायला मिळाली. आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी, अहो एकची काय वदावे, एकची काय वदावे, अवघ्या कार्यास वाहिले पाणी. पाणी आणि पाणी अतिशय मला इतकी आवडते ही आर्या. आर्या हे एक हा वृत्त प्रकार आहे. हल्ली तो लोप पावत चालले. म्हणजे कुठल्याही हल्ली मराठीचं काय होणार याची चिंता बऱ्याच जणांना आहे. पण ते मराठी करता काय करतात हा वेगळा विषय आहे. तर ही जी वेगवेगळी वृत्त आहेत ती फक्त आता नारदीय कीर्तनामध्ये शिल्लक आहेत. त्यातलं आर्या नावाचं वृत्त आपण पूर्वी जेव्हा परीक्षेमध्ये 4 मार्काला हा प्रश्न असायचा नाही का, मराठीमध्ये व्याकरणाचा एक असतो बघा, तेव्हा आर्या मयूर पंतांची ओवी ज्ञानेशाची, मला मधलं आठवत नाहीये, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, अजून एक काहीतरी ओवी ज्ञानेशाची आणि आर्या मयूर पंतांची. मयूर पंत म्हणजे वा मोरोपंत पराडकर असं त्यांचं नाव. हे मूळचे फलटणचे रामाच्या देवळामध्ये पुजारी होते आणि 500 रुपये महिना पगार होता त्यांना. त्यावेळेचे 500 रुपये. काय करायचे माहितीये 500 रुपयाचं? 495 रुपयाचा कागद आणि शाई हा खर्च आहे आणि 5 रुपयात संसार चालवायचे महिनाभराचा. काय साहित्य निर्माण केलं असेल बघा. 1 लाखापेक्षा अधिक आर्या आहेत मोरोपंतांच्या त्यांनी केलेल्या. त्यातल्या फारशा आत्ता उपलब्ध नाही आहेत दुर्दैवाने. पण मोरोपंतांनी 108 प्रकारची रामायण लिहिलेली आहे. म्हणजे रामायण तेच ते 108 प्रकारांनी लिहिलंय वेगवेगळं. त्यात एकामध्ये असं आहे की त्याचं पहिलं अक्षर श्री आहे, मग दुसऱ्या आर्येचं दुसरं अक्षर रा आहे, मग तिसऱ्याचं श्रीराम जय राम जय जय राम, असं 13 झालं की पुन्हा श्रीपासून सुरुवात. असं एक अख्खं रामायण. हे झालं पहिलं अक्षर. असं मग पुढच्या एका प्रकारामध्ये पहिलं अक्षर श्री पहिल्या ओळीतलं, दुसऱ्या ओळीतलं दुसरं अक्षर रा, तिसऱ्या ओळीतलं तिसरं अक्षर म, असं श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे एकदा या डायगोनली एकदा या डायगोनली, समजायला सोपं जावं म्हणून सांगितलं. आणि याच्यापेक्षा अजून एक हाईट आहे, परिसीमा. निरोष्ठ रामायण लिहिलेलं आहे. निरोष्ठ म्हणजे काय तर प फ ब भ आणि म हे ओष्ठव्य आहे व्याकरणाच्या दृष्टीने. त्याचा उच्चार ओठ मिटून आणि उघडून मग केला जातो.
तर त्यांनी एक रामायण लिहिलंय, त्यात प फ ब भ आणि म नाही. मग तुम्ही म्हणाल राम कसं काय त्याच्यात लिहिलं असेल, तर त्या चरित्रामध्ये राम असा उल्लेख नाही, रघुकुल चरित असा त्याचा उल्लेख आहे. दशरथ नंदन, जिथे जिथे रामचंद्रांचा उल्लेख करायचा आहे तिथे दशरथ नंदन असा शब्द त्यांनी वापरला. म्हणजे काय प्रतिभा असेल बघा. तुम्ही म्हणाल एवढं का सांगताय मोरोपंतांबद्दल. मला सांगायचे ते महत्वाचं पुढे आहे. मोरोपंत हे मूळचे बारामतीचे होते. म्हणजे बारामतीला काही चांगली माणसं होऊन गेली, हेही मला सांगायचं. मी मोरोपंतांचं सांगतोय, तुमच्या मनात काय आलं मला माहिती नाही. हेच मोरोपंत म्हणतात, ज्या भगवंतानं एकनाथांच्या घरी 12 वर्ष पाणी वाहिलं, त्या भगवंतांना कोण आवडतं म्हणाले, अधिक कोण आवडतं. लक्ष्मी लक्ष्मी होन अधिकया. त्यांची जी पत्नी आहे ना लक्ष्मी, तिचं नाव आपण कथा पाहणार आहोत आज समुद्र मंथनाची. लक्ष्मी होन अधिकया माधवास आवडली माधवास आवडती. काय म्हणाले, लक्ष्मीपेक्षा कोण अधिक जवळच आहे म्हणाले. कोण आवडलं तर ती कावड अधिक जवळची. तुम्ही म्हणाल की मोरोपंत म्हणाले याला प्रमाण काय, नाही का. सिद्धांत सांगितला, त्याला दृष्टांत पाहिजे ना, तो पटायला पाहिजे. पुढच्या चरणात मोरोपंत म्हणाले, अहो असं काय करताय, आवडती खांद्यावरती. जी आवडते ना तिला कुठे बसवतात, खांद्यावरती. नावडती ठेवली पदीच नावडती. काय केलं म्हणाले, जी नावडती होती तिला पायापाशी बसवलं आणि जी आवडती आहे तिला खांद्यावरती घेतलं. अशा मोरोपंतांच्या अनेक रचना आहेत. दुर्दैवाने आता ही अशी वृत्त आर्या, साकी, दिंडी, ओवी, कामदा, फटका, पवाडा, राजहंस एवढे मला माहिती आहेत. हे फक्त नारदीय कीर्तनामध्ये आता आपल्याला सुसंगती सदा घडो त्यांचा. सुसंगती सदा घडो. आपण हे सगळं जे आहे ना, म्हणजे काही चांगलं बारामतीत ना आलं ना ते तुम्ही म्हणाल. मग भगवंताला काय आवडतं, कुणाची सेवा करतात भगवंत आणि कोणाला जवळ करतात. तर असे काही विद्वान मंडळी जमा झाली. पूर्वी वाक्चर्चा असायच्या की एखादा विषय घ्यायचा आणि त्याच्यावरती आपापली मतं मांडायची. भगवंतांना कोण आवडतं म्हणाले, भगवंतांना काय आवडतं. एक जण म्हणाले भगवंतांना चांगलं वागलेलं आवडतं, म्हणून अधिक अधिक चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. दुसरे म्हणाले चांगलं वागलेलं आवडतं पण असं काही खरं नाही म्हणाले. का, व्याधस्या चरणम. ज्याचा भगवंतांनी उद्धार केला तो व्याध, तो काही चांगलं वागणार होता का हो. व्याधस्या चरणम. मग दुसरे म्हणाले मग कदाचित वयावरती अवलंबून असेल म्हणाले. एखाद्याचं वय वाढलं की त्याला वाटतं की नाही आता माळ घ्यावी, ज्ञानेश्वरी वाचावी, 60च्या पुढे
किमान आपल्या घरात ती पुस्तकं आहेत ती बघावी हे तरी वाटतं की नाही. म्हणून लगेच श्लोककर्ते म्हणाले ध्रुवस्य वयो. ध्रुवाचं वय पाहिलं का भगवंतांनी? प्रल्हादाचं वय पाहिलं नाही म्हणाले, तेही पाहिलं नाही. मग म्हणाले भगवंत तो किती हुशार आहे ना ते पाहत असते. विद्याधन सर्वधन प्रधानम असं म्हटलं. म्हणजे तो किती हुशार आहे, त्याला किती ज्ञान आहे हे भगवंत पाहत असतील. नाही म्हणाले भगवंत तेही पाहत नाहीत. कशावरनं? विद्या गजेंद्रस्य का. आज आपण कथा पाहणार आहोत त्या गजेंद्राची. त्या गजेंद्राकडे काय विद्या होती म्हणून त्याच्यावरती भगवंत प्रसन्न झाले. मग म्हणाले कदाचित भगवंत तो कोणत्या जातीचा आहे हे पाहत असतील. नाही का? अमुक जातीच्या लोकांना हे, अमुक जातीच्या लोकांना ते. नाही म्हणाले. भगवंतांनी कोणाकडे भोजन केले माहिती का? विदुरांच्या कडच्या कण्यात. उधोजी उधोजी चलो विदुर घर जावे. उधोजी चलो विदुर घर जावे. उधोजी चलो विदुर घर जावे. दुर्योधन का नेबा त्यागे. दुर्योधन का नेबा त्यागे. विदुर के कणिया पावे. उधोजी चलो विदुर घर जावे. उधोजी चलो विदुर घर जावे. सबरी के बेर सुदम जी के साबल. सबरी के बेर सुदामा जी के साबल. सबरी के बेर सुदामा जी के चावल. नित नित भोग लगावे. उधोजी चलो विदुर घर पावे. उधोजी चलो विदुर घर पावे. बड़े बड़े मंदिर कौन काम के. बड़े बड़े मंदिर कौन काम के. भाव अगर नहीं पावे. उधोजी चलो विदुर घर जावे. उधोजी चलो विदुर घर जावे. उधोजी चलो विदुर घर जावे. जात पाहिली का हो? विदुरजी दासी पुत्र आहेत. आपल्या सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. विदुरजींच्या घरी गेले तेव्हा विदुरजी नव्हते घरामध्ये, त्यांची पत्नी होती घरात. आणि तिला समजेच ना भगवंत घरात आल्यावर काय करायचं. आणि म्हणून केळी होती, केळाचा घड होता तो आणलेला. भगवंतांना बसवलं, पाद्यपूजा वगैरे केली आणि एक एक केळ सोडून देते. पण कसं दिलं माहितीये का तिनं? साल काढलं, साल भगवंतांना देते आणि केळं बाजूला टाकलं तिनं. भगवंतांनी साल घेतलं बरं का तिच्याकडनं. विदुरजी आले आणि तिला म्हणाले अगं काय करतेस? केळांचा ढीग लागला असा. आणि भगवंतांनी साल खाल्ली आहे. कारण भक्ती आहे विदुरजींची. भाव शुद्ध आहे. भगवंत भावाचा भूक आहे.
बाकी काही त्याला नको आहे. मग म्हणाले भगवंतांना वीरता आवडत असेल नाही का, जे वीर आहेत त्यांच्या मागे भगवंत उभे राहत असतील. लोककर्ते म्हणाले नाही, ती वीरता वगैरे सगळी नंतरची आहे. उग्रस्य किम पौरुषम, उग्रसेन राजा असं काय त्यांच्याकडे होतं, काय पौरुषत्व होतं. जिंकले सोडा, लढले सुद्धा नाही आहेत कधी. असं काय त्यांचं पौरुषत्व होतं. उग्रस्य किम पौरुषम. मग म्हणाले उग्रसेन राजे हे श्रीमंत होते. म्हणजे भगवंतांना धनवान लोक जे आहेत ना ती आवडत असावी. लगेच म्हणाले फक्त सुदाम न धनम, सुदामाकडे धनही नव्हतं. भक्त्या तुष्यति केवलय हरे. भक्ती हा असा एकमेव प्रकार आहे ज्याच्यामुळे तो हरी आपल्या वश होतो. बाकी भगवंताला काहीही लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम. पण हे कसं अर्पण करायचंय, योमे भक्त्या, आपण तेच विसरतो. गडबड तिथे आहे. आपण कर्मकांड म्हणून मंदिरात जातो. आपण मंदिरात जातो याच्याशी आपल्या पुण्याचा काहीही संबंध नाही. आपण 2 तास नाही 4 तास जरी पूजा केली तरी त्याचा आणि पुण्याचा काहीही संबंध नाही. 18 पुराण लिहून झाली व्यासांची. या 18 पुराणांमधून व्यासांनी काय सांगितलंय तर व्यासांनी 2च गोष्टी सांगितल्यात. म्हणून अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम. काय? परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. आपण एखाद्याला मदत केली तर ते पुण्य आहे आणि एखाद्याला त्रास दिला तर ते पाप आहे. एवढंच सोपं आहे. त्यात तुम्ही कुठली स्तोत्र म्हणता आणि कोणाला किती अभिषेक करता याच्याशी काही घेणं नाही. ती मनशांती करताय, मनाला चांगलं वाटावं म्हणून. मनाची अवस्था अधिकाधिक उच्चतम पातळीला जावी याच्याकरता ते आहे. आम्ही समोरच्याशी किती चांगलं वागतो याच्यावरती पाप आणि पुण्य ठरतो. आपण सगळेजण राम, कृष्ण आणि हरी असा मंत्र म्हणतो. यातले राम आपल्याला माहिती आहे, कृष्ण आपल्याला माहिती आहे. हे हरी प्रकरण काय माहिती आहे कोणाला? पांडुरंगाचं एक नाव आहे, पण हरी हा अवतार भगवंतांचा केव्हा झालाय काय नाही. भागवतामध्ये ती कथा येते. हा हरी कोण आहे? हरी या शब्दाचा अर्थ हरण करणे असा आहे. आपल्यावर आलेल्या संकटांचं जो हरण करतो तो हरी आहे. परीक्षित राजानं प्रश्न विचारला, शुकदेवजी महाराज, मला भगवंतांनी हरी नामक जो अवतार घेतला होता त्या हरी नामक अवताराची कथा सांगा. त्या अवतारामध्ये त्याने एका गजेंद्राला मुक्त केलं, ती कथा मला तुम्ही सांगा. आणि म्हणून ज्याला भागवतामध्ये गजेंद्र मोक्ष आख्यान असं म्हणतात, ते आख्यान या ठिकाणी सांगितलेलं आहे भगवंतांनी. शुकदेवांनी सांगायला सुरुवात केली. हे अवतार जे आहेत हे वेगवेगळ्या मन्वंतरांमध्ये झालेले आहेत. त्यावेळेचे मनु महाराज वेगळे आहेत, म्हणजे एकाच मन्वंतरात हे सगळे अवतार झालेले नाहीत. त्या त्या अवतारात ज्या विशेष कथा आहेत त्या कथा आलेल्या आहेत.
त्रिकूट नावाचा एक प्रदेश सांगितलेला आहे. आता हा प्रदेश म्हणजे व्यवहारातली कुठली जागा आहे का, तर असं नाही. आपले जे त्रिगुण आहेत, सत्व, रज आणि तम, यांनी मिळून जी नगरी तयार होते ते त्रिकूट आहे. तो त्रिकूट प्रदेश आहे. लक्षात ठेवा, या कथा नुसत्या कथा नाही. मनोरंजनाकरता तर भागवत नाहीच आहे. त्रिकूट नावाच्या प्रदेशामध्ये ऋतुमान नावाचं एक सरोवर आहे. आणि या ऋतुमान नावाच्या सरोवराच्या आसपास जे वन आहे, त्या वनामध्ये हत्तींचा एक मोठा कळप आहे. आणि त्या हत्तींच्या कळपाचा राजा म्हणून तो गजेंद्र आहे. बऱ्याच वेळेला आपण गजेंद्र नावाचा एक हत्ती होता असं ऐकतो. तसं नाही आहे, ते त्याचं नाव नाही आहे. हत्तींचा इंद्र, गजांचा इंद्र म्हणून तो गजेंद्र. त्या सगळ्यांचा श्रेष्ठ. त्याच्या 100 राण्या सांगितलेल्या आहेत. 100 पत्नी आहेत त्याला. आणि प्रत्येक पत्नीपासून त्याला मोठी संतती झालेली आहे. प्रत्येक पत्नीपासून 10-10 पिल्लं आहेत. असा मोठा कुटुंब कबिला आहे त्याचा. आणि असा सगळा मोठा कुटुंब कबिला त्या त्रिकूट प्रदेशातल्या ऋतुमान सरोवरामध्ये निवास करतो. त्या सगळ्या प्रदेशाचं फार मोठं वर्णन आहे भागवतामध्ये. कुठली झाडं आहेत त्याच्यामध्ये, इथपासून अगदी कुठल्या प्रकारचे पक्षी आहेत, कुठल्या वेली आहेत, कुठल्या लता आहेत, असं सगळं वर्णन आहे. दीर्घकाळ यांनी या सगळ्या परिसरामध्ये यथेच्छ उपभोग घेतलेला आहे त्या सगळ्या परिसराचा. आणि 1 वर्ष असं गेलं की ज्या वर्षी पाऊस पडला नाही. पाऊस पडला नाही की काय होतं आपल्याला माहिती आहे. पाण्याचे जे साठे आहेत ते हळूहळू आटायला लागतात. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष सलग पाऊस पडला नाही. आणि आता त्या परिसरामध्ये त्या हत्तींकरता जे उपलब्ध पाणी होतं, जी सरोवर होती, ती सगळी आटून गेली. आणि आता प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून पाण्याच्या शोधार्थ हा गजेंद्र आपल्या सर्व कुटुंबाला घेऊन ज्या बाजूनी वाट फुटेल त्या बाजूला हा पुढे 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 सरकतोय. कारण पाणी मिळालं पाहिजे. पाणी हेच जीवन असं आपण म्हणतो. 3 तासाच्या भागवतामध्ये आपण 2 वेळा पाणी पितो. यांना तर आता पाणीच नाहीये प्यायला. आणि अचानक ज्याप्रमाणे मृगजळ दिसावं तसं लांबून एका ठिकाणी कुठेतरी पाणी असल्याचा भास होतोय. हे जे सगळे हत्ती आहेत यांना कळतं हे पाणी आहे, हे नाही आहे, मृगजळ आहे. पण ते कळलं की इथे पाणी आहे निश्चित. आणि म्हणून त्या गजेंद्राबरोबर सगळा त्याचा कुटुंब कबिला त्या जलाशयाच्या दिशेने गेला. त्या जलाशयामध्ये सुवर्णांची कमळं उमललेली आहेत असा उल्लेख आहे. म्हणजे हे नेहमीचं सरोवर नाही. त्यानं लांबून बघितलं, हे पाणीच आहे. सगळा कुटुंब कबिला त्याच्या जवळ गेला आणि त्या गजेंद्रानं सांगितलं की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत या पाण्यात उतरायचं नाही. याचं कारण आहे बघा. आपल्याकडे आज सुद्धा सांगितलं जातं की अनोळखी पाण्यामध्ये उतरू नये. ते किती खोल आहे किंवा बाकी त्याची भौगोलिक परिस्थिती काय आहे याच्याकरता आपल्याला ते सांगितलेलं असतं. तो गजेंद्र त्या पाण्यामध्ये उतरला आणि आता हत्तीला जलक्रीडा आवडते. त्यामुळे त्यांनी यथेच्छ एकट्यानं त्या जलक्रीडेचा आस्वाद घेतला.
आणि जेव्हा त्याची खात्री पटली की या जलाशयात कोणताही धोका नाही, तेव्हा त्यांनी एक 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 करत आपल्या सगळ्या पत्न्या, आपलं कुटुंब, मुलं, नातवंड या सगळ्यांना त्या जलाशयामध्ये बोलवायला सुरुवात केली. आता परिस्थिती अशी झाली की ते संपूर्ण जलाशय त्या हत्तीच्या कुटुंबानी भरलेलं आहे. सगळे हत्ती यथेच्छ पाण्यामध्ये डुंबतायत, एकमेकांच्या अंगावरती पाणी उडवतायत, चित्कार करतायत. हत्ती ओरडतो त्याला चित्कार असा शब्द आहे. चित्कार करतायत आणि तेवढ्यात एका नकरानं म्हणजे मगरीनं त्या गजेंद्राचा पाय पकडला. पाय पकडला आणि त्यानं आपला पाय सोडवण्यासाठी म्हणून प्रयत्न करायला सुरुवात केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जमिनीवरती हत्ती हा एका अर्थानं सगळ्यात जास्त ताकदवान प्राणी आहे. पण ती ताकद त्याची जमिनीवरती आहे, पाण्यात नाही आहे. आणि नकर म्हणजे मगर हा असा प्राणी आहे जो उभयचर आहे. म्हणजे जमिनीवरही तो तेवढीच ताकद लावू शकतो आणि पाण्यात सुद्धा तेवढीच ताकद लावू शकतो. मगरीला तिच्या आयुष्यभरामध्ये 2500 दात येतात बरं का. 2500. हे नॅशनल जिओग्राफीवर ऐकलंय, त्यामुळे मला माहिती आहे. कशा करता तर आपलं भक्ष्य पकडण्याकरता म्हणून. आणि ती जेव्हा आपलं भक्ष्य पकडते त्यावेळेला त्या भक्ष्यावरती झडप घालते आणि मोठ्यांदा तो जबडा बंद करते. तेव्हा तिच्या जबड्यातले जे दात असतात ते एकमेकांवर आपटतात आणि ते तुटतात. काय व्यवस्था आहे बघा भगवंतांची. दात तुटल्यावर खाता येतं का हो? म्हणजे कवळी लावली असं सांगू नका मला नंतर. म्हणजे त्यांच्या पण भोजनाची व्यवस्था काय काय भगवंत तयार असतील ह्या सगळ्या बाबतीत. कधीही प्लॅनिंग चुकत नाही बघा. त्याचा पाय पकडला, तो आता पाय झटकतोय. एक 50-60 वेळा ते सगळं करून झालंय आणि आता त्या नकराचे दात त्या हत्तीच्या पायात, गजेंद्राच्या पायात शिरायला सुरुवात झाली आणि सरोवराचं पाणी रक्तानं लाल 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 व्हायला लागलं. आजूबाजूच्या हत्तीणी आहेत त्यांनी बघितलं, हत्तीच्या पिल्लानं बघितलं आणि त्यांना लक्षात आलं की काहीतरी धोका आहे. पटापटा पटापटा पटा सगळे त्या जलाशयाच्या बाहेर आले. आता त्या सरोवरामध्ये 2 जण शिल्लक आहे. एक म्हणजे तो गजेंद्र आणि दुसरा तो नक्र. आणि तेव्हा गजेंद्राला लक्षात आलं की आपण एकटे पडलोय. आता गजेंद्रानं आता आपली सुटका होणार नाही याच्यातून हे पक्क केलं. नकरानं आपला पाय पकडलाय. हे कसं ओळखायचं माहिती का? व्यवहारातली खूण सांगून ठेवू का त्यातली? गुडघे दुखायला लागले, बाकी काही नाही बरं का. एकदा गुडघे दुखायला लागले की समजायचं त्या काळरूपी नकरानं आपला पाय पकडलेला आहे. बा अंत काळीचे नाही कोणी, महाराज म्हणाले. एका चक्रपाणी शिवाय त्या अंतकाळी कोणीही दुसरा नाही. 10,000 वर्ष हे युद्ध चाललंय असा उल्लेख आहे. तो गजेंद्र काही थोडा वर येतो पाण्याचा
आणि तो नक्र त्याला पुन्हा खाली ओढतो. एक 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 करत त्याचे जे सगळे नातेवाईक होते ना ते जायला लागले. मग 2-3 वर्ष दुष्काळ होता, नंतर पाऊस पडला, त्यामुळे सगळ्यांना कळलं आता इकडे तिकडे आपल्या नेहमीच्या सरोवरामध्ये पाणी आलेलं असेल. किती दिवस थांबणार हॉस्पिटलमध्ये? होतं की नाही असं? ऍडमिट केलेलं असताना तेव्हा सगळे भस्कन बघायला येतात बघा. काय आज किती दिवस झाले, काही हालचाल, डॉक्टर काय म्हणतायत, सगळे प्रश्न असतात. एकदा जाऊन आलं पाहिजे बघायला. म्हणजे आपल्याला खरं म्हणायचं असतं शेवटचं बरं बघितलं म्हणजे ठीक आहे, पण आपण थेट तसं म्हणत नाही. मनात असलं तरी का लोक काय म्हणतील, लोकापवादाला घाबरतो आपण. फार घाबरू नका बरं का, त्याला लोक काही म्हणत नाहीत, त्यांच्या लक्षातही राहत नाही. बाईंनी मला परवा म्हणलं की मागच्या भागवतात काय सांगितलं होतं. म्हणलं माझ्या तरी कुठे लक्षात आहे काय सांगितलं होतं. आणि गजेंद्राला लक्षात आलं की आता मला जर माझी सुटका करून घ्यायची असेल तर त्या चक्रपाणीशिवाय दुसरं कोणीही नाही. आणि म्हणून त्यानं काय केलं, आतापर्यंत त्याची नजर सुद्धा गेली नव्हती हो त्या कमळावरती, पण म्हणाले नाही आता कमळालाच दिलं पाहिजे. म्हणाले आता कमळाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून त्या गजेंद्रानं आपल्या सोंडेनं एक सुवर्ण कमळ खोडलं. अशी सोंड फिरवली, त्याच्यात ते सुवर्ण कमळ आलं, ते तोडलं. आणि अंगामध्ये जेवढी शक्ती होती त्या शक्तीचा उपयोग करून त्याला एक माहिती होतं की भगवंतांचं निवासस्थान कुठे आहे, तर ते वर कुठेतरी असं दाखवतात. म्हणाले आकाशात कुठेतरी राहत असावे. आणि म्हणून जेवढी शक्ती होती त्या सगळ्या शक्तीनं त्यानं ते आकाशामध्ये भिरकावलं असा उल्लेख आहे. आणि काय योगायोग बघा, ते भगवंतांच्या चरणाशी जाऊन पडले. म्हणजे गजेंद्रानं खुडलेलं ते कमल भगवंतांच्या चरणकमलापाशी जाऊन पडले. आणि आता भगवंता निघाले तिकडून वैकुंठातून, कारण ते कमळ आलं ना, तेव्हा हे कोणी टाकलं, मला कोणी तरी वाहिलं ना, वाहिलेलं नाही, ते टाकलं. कोणी टाकलं, कोण आहे माझा असा भक्त. आणि म्हणून भगवंत निघाले. कसे निघाले, तर गरुडावरती बसून निघाले असं वर्णन आहे. पण भगवंतांना लक्षात आलं की गरुडाचा वेग सुद्धा कमी पडतोय, म्हणून गरुड मागे राहिले आणि भगवंत आले. म्हणजे असा उल्लेख आहे की नारायण हा शब्द म्हणण्याकरता जेवढा वेळ लागतो त्याच्या कमी वेळामध्ये भगवंत तिथे आले. काही ठिकाणी आपण तो फोटो बघितला असेल की हत्तीला भगवंतांनी वर उचलून धरलंय, सुदर्शन सोडलं, नकराने जो हत्तीचा पाय पकडला होता तो सोडवला. एका अर्थानं भगवंतांनी या गजेंद्राला मुक्त केलं. इथे मी 1-2 ओळी म्हणते ह्याला. 1-2 मिनिटं थांबा, गडबड सांगतो. नकराला तिथेच ठेवलं आणि भगवंत परत निघाले. गजेंद्राला मुक्त केलं का, तो भक्त आहे माझा. काय याती उदरस्य यादवपते उग्रस्य किंवा पौरुषम. गजेंद्र असा काय बुद्धिमान होता का? नाही. म्हणजे त्यातले त्यात बुद्धिमान प्राणी कोण, माणसानंतर तो हत्ती समजला जातो. त्याला भगवंतांनी मुक्त केलं आणि भगवंत परत जायला निघाले. तेव्हा या नकराने भगवंतांना हाक मारली.
आणि नक्र म्हणाला. ते काय म्हणाला हे आपण पदानंतर ऐकू. पद म्हणजे ह्याला अनुसरूनच आहे जे मला मिळालंय. दयाघन भक्ती आकळीला, दयाघन म्हणजे भगवंत. नक्रधरी करी करी स्मरणाते पाहुनी कळवला. दयाघन भक्ती आकळीला, दयाघन भक्ती आकळीला. नक्रधरी करी करी स्मरणाते पाहुनी कळवला. दयाघन भक्ती आकळीला, भक्ती आकळीला, भक्ती आकळीला. दयाघन भक्ती आकळीला. म्हणाले मी कशा करता आलो होतो. ज्याची भक्ती होती त्याला मुक्त करायला आलो होतो. नक्र म्हणाला भगवंता माझं काय. भगवंत म्हणाले तुझं काय काय, तुला का मुक्त करायचं. म्हणाले मी माझ्या भक्ताला मुक्त केलं. तो म्हणाला तुम्हाला तसं जाता येणार नाही. भगवंत म्हणाले का रे, का नाही जाता येणार. नकर पण हुशार आहे बरं का. तो म्हणाला तुम्ही जर मला मुक्त केलं नाही तर इथून पुढे तुमच्याबद्दल असा अपप्रचार होईल की तुमच्या भक्तांचे चरण जे धरतात त्यांना तुम्ही मुक्त करत नाही. म्हणून संतांचे चरण का धरायचे, सद्गुरूंचे चरण का धरायचे, तर तो मार्ग आहे आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणारा. म्हणून आम्ही भक्तांचे चरण धरायचे, म्हणून आम्ही संतांचे चरण धरायचे, म्हणून आम्ही सद्गुरूंचे चरण धरायचे. कारण ते त्या मार्गावरनं पुढे गेलेले आहे आणि आपल्याकरता त्यांनी तो मार्ग सुकर केलेला आहे. त्या दोघांनाही भगवंतांनी मुक्त केलं. आणि राजाला हा प्रश्न पडलाय की एका सामान्य गजेंद्राकरता, हत्ती करता आणि एका नकराकरता भगवंत का आले. हरी जो अवतार आहे ना, हरी अवतार एवढाच आहे बरं का भगवंतांचा. त्या गजेंद्राला मुक्त करायला हरी अवतार आहे. हरण या अर्थानं हरी, संकटांचं हरण जो करतो तो हरी. तेव्हा शुकदेवजी महाराज सांगतात राजा याचं कारण काय. तर याचं कारण आहे तो जो गजेंद्र आहे तो आणि तो जो नक्र आहे यांचं पूर्वचरित्र काय आहे ते मी तुला सांगतो. मग तुला कळेल की भगवंत त्यांच्या करता का आले. तेव्हा शुकाचार्य सांगायला सुरुवात करतात की इंद्रद्युम्न नावाचा एक राजा होऊन गेला. हा राजा जरी लौकिक अर्थानं राजा असला तरी तो अत्यंत तपस्व्याप्रमाणे वागत असे. ध्यान, धारणा, पूजन याच्यामध्ये त्याचा अधिकाधिक काळ जात असे. आणि एक दिवस हा इंद्रद्युम्न राजा त्यानं आपल्या राज्याची व्यवस्था लावली आणि एका पर्वतावरती, एका डोंगरावरती ध्यानाकरता म्हणून गेला. बरोबर सेवक आहेत सगळे, कारण तो राजा आहे, त्याला राज्य बघायचं आहे. त्याच्यामुळे हे सगळे सेवक बरोबर घेतले त्यानं आणि तो गेला. वा, गोपाल कृष्ण भगवान की. आणि हे माझ्याकडे बघतात सारखे. हा, तो आधी तिकडे केला होता, तो आता इकडे आला. त्यांचं लक्ष आहे बरोबर चाललंय का नाही, बरोबर चाललंय का नाही, बरोबर चाललंय का नाही.
एक दिवस हा ध्यानामध्ये असताना एका डोंगरावरती जाऊन बसला तपश्चर्या करता म्हणून, आणि ध्यानावस्थेमध्ये गेला तेव्हा त्या ठिकाणाहून अगस्त्य नावाचे ऋषी जात होते. राजाचं ध्यान लागलं होतं, पण अगस्त्य ऋषींना वाटलं की मी समोर आल्यानंतर स्वाभाविक राजाला उठून उभं राहायला पाहिजे, मला काही मान सन्मान दिला पाहिजे. कदाचित हा खोटं बोलतोय, म्हणजे खोटं खोटं ह्याला ध्यान लावलंय, आणि म्हणून हा डोळे मिटून बसला. म्हणून अगस्त्यांनी त्याला शाप दिला की तू असा एखाद्या ऋषी मुनी संत आले असता तू असा जडाप्रमाणे बसू नयेस, तेव्हा पुढचा जन्म तुला अत्यंत जड योनीचा म्हणजे हत्तीच्या योनीमध्ये तुला घ्यावा लागेल. शाप दिला. अगस्त्य ऋषी निघून गेले. हा जेव्हा ध्यानावरनं उतरला आणि देहावरती आला तेव्हा त्याच्या सैनिकांनी त्याला हा सगळा निरोप सांगितला की असा असा प्रकार घडलेला. तेव्हा अगस्त्य मुनी ज्या दिशेनं गेले होते त्या दिशेनं हा गेला आणि म्हणाला की मी खरोखर ध्यानात होतो, मी काही असं नाटक वगैरे केलं नव्हतं. माझ्या ध्यानामध्ये भगवान महाविष्णू येतात आणि हे तुम्ही तुमच्या ध्यानामध्ये पाहू शकता. म्हणजे अगस्त्य मुनींची काय तयारी असेल बघा. आणि म्हणून अगस्त्यांनी ध्यान लावलं आणि त्या ध्यानामध्ये याच्या ध्यानात काय चाललंय हे त्यांना बघितलेलं आहे. म्हणजे काय तयारी आहे बघा त्यांची. आणि तेव्हा त्यांना कळलं की प्रत्यक्ष भगवान महाविष्णू याच्या ध्यानामध्ये येतात. तेव्हा अगस्त्यांना कळलं की आपल्याकडनं शापवाणी जी उच्चारली ती चुकून उच्चारली गेलेली आहे. तेव्हा त्याने त्याला उशाप दिला की ज्या वेळेला तुझा अंतकाळ जवळ गजयोनीमधला त्यावेळेला तुला आत्तापर्यंत जी काही तुझी साधना झालेली आहे त्या साधनेचं फल त्यावेळेला प्राप्त होईल. त्यावेळेला महाविष्णू तुला दर्शन देतील, त्यावेळेला तुला बरोबर आठवण होईल. आणि तो इंद्रद्युम्न पुढच्या जन्मामध्ये सुद्धा राजाच झाला, हत्तीच्या योनीमध्ये जन्माला आला, पण हत्तींचा राजा झाला म्हणून गजेंद्र. आणि हा जो नक्र आहे तो नक्र कोण आहे तर तो स्वर्गामधला एक गंधर्व आहे. गंधर्व दिसायला अत्यंत सुंदर असतात बघा. आणि एक दिवस यानं मद्यप्राशन केलं होतं असा उल्लेख आहे. आणि मद्यप्राशन केलं आणि तो त्या अवस्थेमध्ये देवल नावाचे मुनी आहेत त्यांच्या समोरून काहीतरी वेडवाकडं बडबडत गेला. तेव्हा देवल मुनींनी त्याला शाप दिला, अरे खरं तर तू दिसायला इतका सुंदर आहेस, तुझं वागणं कसं असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे, नम्र असायला पाहिजे, ऋषींची तू अवज्ञा केली नाही पाहिजे, पण तुला स्वर्गप्राप्ती होऊन सुद्धा तू अशा पद्धतीनं वागतोयस. स्वर्गातून जेव्हा तुला मर्त्य लोकात जावं लागेल तेव्हा आत्ता तू जेवढा सुंदर आहेस दिसायला याच्याबरोबर विरुद्ध म्हणजे अत्यंत कुरूप दिसणारा जो प्राणी आहे त्या नकराच्या योनीमध्ये तुला जन्म घ्यावा लागेल. यानं देवल मुनींची क्षमा मागितली, म्हणला माझ्याकडनं चूक झाली, मला उशाप द्या. त्यावेळेला देवल मुनींनी याला उशाप दिला की तुझा उद्धार भगवंतांच्या हातून होईल. आणि म्हणून त्या दोघांनाही भगवंतांनी मुक्त केलं. क्षणभर नाम घेऊन त्याच्यानंतर चहा करता थांबणार. 10 मिनिटात पटकन चहा मिळाला की पटकन संपवायचा.
श्रीराम जयराम जय जयराम करू कारण माझ्या हा वा मनात आलं की आज हनुमान आज शनिवार आहे आणि आज आपण वा हा. श्रीराम जय राम जय जय राम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ।